नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. 16,876 घरांसाठी जे तुम्हाला घरं बुक करायचं ऑप्शन कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहेत आणि कोणत्या दिवसापर्यंत तुम्ही ते घरं सिलेक्ट करू शकता, त्याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको, म्हाडा लॉटरी आणि पी-एम-आय-डी जी पुणेची लॉटरी सुरू आहे, त्याची माहिती तुम्हाला अपडेट मिळत राहतात. 16,876 घरांसाठी जे घरं बुक करताना सर्वप्रथम 2 गोष्टीची काळजी घ्या. एक म्हणजे तुम्ही जे घरं सिलेक्ट करणार आहेत, त्या घराचं लोकेशन, त्यानंतर असलेल्या एमिनिटीज, त्यानंतर ट्रान्सपोर्टच्या सुविधा, हे झालं एक कारण. त्यानंतर दुसरं कारण आहे, की जे जे घर तुम्ही सिलेक्ट करणार आहेत, तिथून तुम्ही तुमचा जो जॉब आहे, तिथून तुम्ही म्हणजे तुम्हाला सोयीस्कर पडणार का? ही एक गोष्ट. कारण की जेव्हा तुम्ही घरं घेतात, त्यामुळे घरं घ्यायचं म्हणून घेतात आणि नंतर मग आपल्याला जी समस्या असतात, घर घेतल्यानंतर ट्रान्सपोर्ट सुविधा नसतात, आजूबाजूला स्कूल, कॉलेज, शाळा नसतात. ह्या सर्व गोष्टीला आपल्याला फेस कराव्या लागतात. ह्या 2 गोष्टी सिलेक्ट करताना सर्वप्रथम तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही घर घेतल्यानंतर तुम्हाला जी समस्या निर्माण होते, ती समस्या निर्माण होणार नाही. सिडको लॉटरीमध्ये जे 16,876 घरं सांगण्यात आलेले आहेत, त्यामधील जे लोकेशन आहेत, जसे की वाशी, त्यानंतर खारघर, त्यानंतर खारघर सेक्टर 14 ईडब्ल्यूएस एलआयजी खारघर रेल्वे स्टेशन, त्यानंतर मानसरोवर, खांदेश्वल, पनवेल बस टर्मिनल, त्यानंतर कळंबोली, तळोजा, तळोजा सेक्टर 28, त्यानंतर 37 ए तळोजा, त्यानंतर तळोजा सेक्टर 39, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर. इथे जी घरं आहेत, जे 2024च्या लॉटरीमध्ये जी घरं सांगण्यात आलेली होती, 10% घराची किंमत कमी झालेली आहे. त्यानंतर हे घरं जी शिल्लक राहिलेली आहेत, त्यांची लॉटरी निघालेली आहे. या लॉटरीमध्ये जी लोकेशन आहेत, काही लोकेशनची घरं ही म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेली आहेत. म्हणजे ओसी आलेली आहेत. म्हणजे तुम्ही घरात जेव्हा तुम्ही घर सिलेक्ट करणार, जेव्हा तुम्हाला घर लागणार, त्यानंतर मग तुम्हाला घराचे पैसे भरण्यासाठी अलॉटमेंट लेटर येणार. अलॉटमेंट लेटरवरचे तुम्ही पैसे पूर्ण भरणार. त्यानंतर मग तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरल्यानंतर तुम्हाला घराचं ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलेलं आहे, त्या लोकेशनला तुम्हाला घराची चावी मिळणार. त्यामुळे घरं जर तुम्हाला रेडी हवे असेल, तर तुम्ही जी घरं रेडी आहेत, तिथे तुम्ही तुम्ही सिलेक्ट करू शकता. काहींना घरं जे आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी म्हटलं म्हणजे वाशी ट्रक टर्मिनलचा प्रोजेक्ट आहे, खारघर रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट आहे, खारघर सेक्टर 14 ईडब्ल्यूएस एलआयजीचा प्रोजेक्ट आहे, मानसरोवर, खांदेश्वर, त्यानंतर पनवेल बस टर्मिनल हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत. त्यानंतर तळोजामधील तळोजा सेक्टर 39चा प्रोजेक्ट जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर बामणडोंगरीची घरं आहे रेडी आहेत. त्यानंतर तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 37 इथे पण घरेसुद्धा रेडी आहेत. त्यानंतर खारकोपरचे घरेसुद्धा ई-डब्ल्यू-एसचे घरं रेडी आहेत. म्हणजे हे जे घरं आहेत, जी घरं रेडी आहेत, त्यांना तुम्हाला ताबडतोब तुम्हाला घराची चावी मिळणार आहे तुम्ही पेमेंट केल्यानंतर. जी घरं अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन घराची चावी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जेव्हा ओसी येत असते, घरं पूर्ण रेडी असतात, तेव्हा तुम्हाला त्याच्यानंतर मग घरं मिळत असतात. घरं सिलेक्ट करताना सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, बघा त्यांचं जे पी-डी-एफ आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशी माहिती दिलेली आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे. तरी पण सुद्धा मी तुम्हाला परत रिपीट करतो. या लॉटरीमध्ये आपल्याला 3 राउंड होणार आहेत. 3 राउंडमध्ये त्यांनी सांगितलं आहे कमीत कमी 1 जास्तीत जास्त 3, 5 हे तुम्ही तुमच्या पसंतीने, माझ्या पसंतीचं सिलेक्ट करू. म्हणजे ज्या लोकेशनला घर घ्यायचं तुम्ही सर्व लोकेशन तुम्ही तिथे टाकू शकता. तिथं कोणत्या फ्लोअरला किती घरं खाली आहेत ते पण तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती दिसणार आहेत. तुम्हाला कुठे घर सिलेक्ट करायला जायचं नाही. तुम्ही तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे ज्या सिडको होम पोर्टलवरती, तिथे जाऊनच तुम्हाला हे घरं सिलेक्ट करायचे आहेत. फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड 3 राउंड होत असतात. पहिल्या राउंडला 5 कमीत कमी 1 जास्तीत जास्त 5 दुसरा राउंड, तिसरा राउंड. तुम्ही तिन्ही राउंडमध्ये भाग घेऊ शकता. म्हणजे तिन्ही राउंड तिथे तुम्हाला जे तुमचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती सर्व तुम्हाला शो होणार आहे. तिन्ही राउंड झाल्यानंतर जर तुम्हाला ज्या लोकेशनला घर घ्यायचं आहे, तिथे जर घर नाही लागलं, तर तुम्हाला रँडमली सिडकोद्वारा एक घर देण्यात येणार आहे. त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 7 दिवस म्हणजे मुदत. ते पण त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ते घर हवं असेल, तर तुम्ही 7 दिवसाच्या आत होकार किंवा नकार नसेल तर नकार तुम्ही द्या. तिथे पोर्टलवरती सर्व तुम्हाला होणार.
तुम्हाला सर्व माहिती तिथे अपडेट होणार आहे. ज्या लोकेशनला घरं जास्त आहेत, म्हणजे फॉर्म कमी आलेले आहेत, तर तिथे तुम्ही सिलेक्ट करता की तुम्हाला घर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. काही लोकेशनला घरं कमी आहेत, फॉर्म जास्त आले, तर तिथे तुम्हाला घरं लागण्याचे चान्सेस खूप कमी आहे. जे ई-डब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे बामणडोंगरीचा, हे प्राईम लोकेशन आहेत, रेल्वे स्टेशनच्या लगत घरे आहेत. एक माझा अंदाज आहे, की इथे फॉर्म खूप आलेले असेल, त्यामुळे इथे घरं कमी, फॉर्म जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल. मागच्या वेळेस सुद्धा असंच झालेलं होतं. आता सुद्धा तसेच होणार आहेत. कारण की एकदम प्राईम लोकेशनचे घर आहेत आणि जेमतेम 28 ते 29 लाखामध्ये इथं 1 बीएचकेचं घर सांगण्यात आलेलं आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी सुद्धा मिळणार आहेत. हे बामणडोंगरी लोकेशनचं आपण बघितलेले आहे. त्यानंतर ज्यांचं बजेट असेल 6,00,000च्या आत, ज्यांनी फॉर्म भरताना इन्कम क्रायटेरिया जो सांगितलेला आहे, ई-डब्ल्यूसाठी 6,00,000च्या आत, ज्याचं इन्कम 6,00,000च्या आत आहे त्यांनी ई-डब्ल्यूसाठी अर्ज करायचा आहे. ज्याचं इन्कम 6,00,000च्या वर आहे त्यांनी एल-आय-जीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असं त्यांनी सांगितलं आहे. येथे या घरांमध्ये 2 बीएचकेची घरं सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. खारघर रेल्वे स्टेशन आणि तळोजा सेक्टर 37 या 2 लोकेशनला 2 बीएचकेची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही फॉर्म भरताना ₹236 तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलेले आहेत. आता तुम्ही जेव्हा घर सिलेक्ट करणार, तेव्हा तुम्हाला ई-एम-डी अमाउंट पेमेंट करावं लागेल. ई-एम-डी अमाउंट हे तुम्हाला मी जे सांगतो, की ई-डब्ल्यूसाठी तुमच्या अकाउंटवरती असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला ई-एम-डी अमाउंट तुम्हाला तिथे ऑनलाईन पेमेंट करावा लागतो. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, नेट बँकिंगने पेमेंट करा, तिथे ते ऑप्शन ओपन होत असतो. ई-डब्ल्यूसाठी तुम्हाला ₹75,000 असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही घर सिलेक्ट करताना, जेव्हा तुम्हाला तिथे ती पेमेंट फीस जमा करावी लागते. त्यानंतर एल-आय-जीसाठी हे तुम्हाला ₹1,50,000 सांगण्यात आलेलं आहे. जे एल-आय-जीमध्ये अर्ज करतील त्यांच्यासाठी आणि जे 2 बीएचकेसाठी अर्ज करतील त्यांच्यासाठी ₹2,00,000 सांगण्यात आलेले आहे. आता हे झाली ई-एम-डी अमाउंट. हे घर बुक करताना तुम्हाला तिथे लागणार आहे. ज्यांना घरं लागली, जेव्हा तुम्ही प्रेफरन्स टाकणार, प्रेफरन्सची आपल्याला कधीपासून प्रेफरन्स ओपन होणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यांच्या जी माहिती आहे तिथे अपडेट झालेल्या आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत. प्रेफरन्स टाकल्यानंतर जे घर तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला घर लागलं, तर जी तुम्ही ई-एम-डी अमाउंट भरलेली आहेत, आय थिंक समजा एका लोकेशनला जर घराची किंमत 20,00,000 आहे. तुम्ही ई-डब्ल्यूएसमध्ये अर्ज भरला, तुम्हाला तिथे ₹75,000 ई-एम-डी अमाउंट तुम्ही ऑलरेडी पेमेंट केलेले आहेत. तर तुम्ही 20,00,000 मधून ₹75,000 तुमचे कमी होऊन तुम्हाला घराची इन्स्टॉलमेंट येत असतात. त्याच्यामध्ये ₹19,25,000 तुम्हाला घराची रक्कम भरायची असते, तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती देण्यात येत असते. त्यानंतर तुम्ही इन्स्टॉलमेंट पेमेंट करावे लागतात. ही झाली तुम्हाला ज्यांना घर लागलं त्यांना, ही प्रोसेस सांगितलेली आहे. ज्यांना घर लागलेलं नाही, ती ई-एम-डी अमाउंट काहींचं म्हणणं आहे, की सर ही ई-एम-डी अमाउंट आम्हाला परत मिळणार की नाही मिळणार? किंवा ही ई-एम-डी अमाउंट सिडकोकडे राहतो का? तर याच्यामधले काही पैसे वगैरे कमी होतात का? तर त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती मिळत असतात. जी ई-एम-डी अमाउंट तुमच्याकडे घर लागल्यानंतर जी इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला पेमेंट कमी करून येत असते. ज्यांना घरं लागलेलं नाही, त्यांना जे त्यांच्या पी-डी-एफ आलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये जी अमाउंट आहे, ती रिफंड सिडकोद्वारा जे काही असेल त्यांचं जे पेमेंट शेड्यूल, एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस जे अकाउंट नंबर तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरताना जे कॅन्सल चेक किंवा फ्रंट बँकेचं पासबुक अकाउंट डिटेल्स जे तुम्ही अकाउंट जेव्हा फॉर्म भरलेला आहे, तेव्हा तुम्ही तिथे एंटर केलेले आहेत, त्याच अकाउंटवरती तुम्हाला ते रिफंड येत असतात. तर हे आपण जे पूर्ण रेफरन्स टाकल्यानंतर जी तुमच्यासोबत कोणत्या प्रकारचं जे पोर्टलवरती माहिती अपडेट होणार आहेत आणि तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे, त्याची माहिती आपण बघितलेली आहे. आता मेन जी आपण माहिती पाहणार आहोत, जे उत्सुकता आहेत ज्यांना, की आपल्याला घर कधी सिलेक्ट करायचं आहे, तर त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, त्यांचे जे पोर्टल आहेत, त्या पोर्टलला ही माहिती अपडेट झालेली आहे, की तुम्हाला 11 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी म्हणजे तुम्हाला जेव्हा ही 11 फेब्रुवारी ओपन होणार आहेत, त्या पोर्टलवरती 11 फेब्रुवारी ओपन झाल्यानंतर तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला चॉईस टाकण्याचा ऑप्शन तिथे ओपन होणार आहेत. हे त्यांच्या पोर्टलवरती सुद्धा अपडेट झालेले आहेत. तर त्या ज्यांनी तुमची जी पूर्ण प्रोसेस आतापर्यंत झालेली नसेल, काहींचं डोमेसाईल व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, काहींचं इन्कम टॅक्स व्हेरिफाय झालेलं नसेल, तर ही जी गोष्टी आहेत, हे तुम्ही करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरताना अडचण येणार नाही. तोपर्यंत तुमचं ते व्हेरिफाय झालेलं असेल. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.